नमस्कार. महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या 70व्या वर्धापनानिमित्त आज आपल्याशी बातचीत करण्यासाठी इथे उपस्थित आहेत प्रकाश गायकवाड सर. अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्यांनी भारताला रिप्रेझेंट करून पदक मिळवलेलं आहे. राज्य स्पर्धांचे ते विजेते खेळाडू आहेत. त्यांची सुरुवात विदर्भापासून झाली असली तरी पण त्याच्यानंतर मुंबई, पुणे आणि सध्या ते LIC इंडियामध्ये कार्यरत आहेत आणि LICकडून सुद्धा ते कॅरमच्या स्पर्धांमध्ये भाग घेत असतात. तर आज 70व्या वर्धापनानिमित्त आपण इथे आलाय, तर तुम्हाला काय वाटतं कॅरम संघटना आणि त्यांचा प्रवास इतके वर्षाचा? महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचा जो एक म्हणजे एक प्रभाव आहे किंवा एक भारतात त्यांची जी ओळख आहे ही आज जे आहे ती खूप वरती आहे. कारण महाराष्ट्र कॅरम असोसिएशननी 60वा जे गोल्डन जुबली इयर जे आयोजन केलं होतं आणि श्री अरुण केदार सरांच्या रेजिममध्ये, आणि ते खूपच सुंदर आयोजन होतं आणि सुदैवाने मी त्याच्यात फायनलला होतो. आणि आता 70वा जे वर्धापन दिन आणि वर्धापनाचं जे सेलिब्रेशन आहे हे खरोखरच खूप सुंदर त्यांनी आयोजन केलेलं आहे. त्याच्यात जे 70,000चं बक्षीस ठेवून एक मेसेज, चांगला मेसेज दिलं आहे. त्याच्यासोबत एक संगीत रजनी, गाणे वगैरे हे कार्यक्रम, स्नेहभोजन, म्हणजे एक खूप छान आनंद, म्हणजे खेळीमेळीचं वातावरण, आनंदित उत्साहित असं वातावरण दिलं आहे. आणि अरुण केदार सरांचं मला स्पेशल कौतुक करायचं आहे, कारण मी 1987 सालीपासून मी खेळतो आहे. आज 2024 आहे, म्हणजे 37 म्हणजे नॅशनल्स सलग खेळलो आहे मी. आणि त्यांना मी बघितलं आहे जवळून खेळताना, उत्तम खेळाडू, आणि खेळताना पण मी बघितलं आहे. आणि आयोजन म्हणजे आयोजक, उत्तम आयोजक म्हणून पण आज मी नागपूरमधून इथे महाराष्ट्रामध्ये आलो होतो. बघितलं की मी इतकं छान म्हणजे खेळाडूंसाठी एक वातावरण तयार केलेलं आहे. इतकं छान वातावरण तयार त्यांनी केलेलं आहे. त्यांचं कौतुक मला एक खेळाडू म्हणून त्यांचं करावं असं वाटतं. आणि माझी आता प्रगतीचं जे आहे तर माझी आवड एक माझा भाऊ, मोठा भाऊ विनोद म्हणून तो खेळायचा. एक दिवस घरी आला आणि त्यांनी बक्षीस जे त्याला मिळालं होतं ते दाखवलं. तर मला असं वाटतं की बक्षीस आपल्याला पण मिळालं पाहिजे. आणि मग मी कॅरम बघायला एकदा गेलो तर नागपूरमध्ये नवल मिश्रा म्हणून एक खूप नावाजलेले खेळाडू, त्यांना मी बघितलं. माझं जे त्यांचं बघून त्यांचा आकर्षित खेळ मला असं आवड अजून निर्माण झाली. मी खेळायला लागलो. मग टप्प्याटप्प्याने माझी इच्छाशक्ती आणि मग माझे प्रयत्न, माझं ध्येय, आणि असं करता करता मग म्हणजे माझं नशीब असं की नागपूरहून मला इथे बदली करावी लागली, माझं ट्रान्सफर. कारण माझी मिसेस मुंबईला पोस्टिंग होते त्याची. आणि मग नंतर मुंबईला इथे आलो. तर मग 2002 आणि 2004ला इथे अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये छान माझा खेळ झाला. मग नंतर सर अरुण देशपांडे सर मला म्हणजे लाभले. मग त्यांच्याकडनं मी शिकलो. म्हणजे मला शिकायची आवड आधीपासून आहे, आता पण शिकतोय आता पण. आणि मग नंतर इथून मग मी पुण्याला गेलो. पुण्यात मग विश्वविजेता योगेश परदेशी, त्याची साथ मिळाली, त्याच्यासोबत प्रॅक्टिस केली. असं टप्प्याटप्प्याने माझं जे आहे मी शिकत गेलो आणि त्याचं मी म्हणजे प्रगती माझी होत गेली. जे कॅरममध्ये येऊ बघतायत किंवा ज्याला कॅरम या खेळामध्ये करिअर करायचं,
त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? किती प्रॅक्टिस केली पाहिजे किंवा त्यांनी त्यांची लाईफस्टाईल कशी बनवली पाहिजे की ज्याच्यामध्ये त्यांना तेवढा वेळ काढता येईल खेळासाठी? हो. नाही, आता नवोदित जे खेळाडू आहेत त्यांनी मला असं वाटतं की त्यांनी पूर्ण फोकस जे आहे आपल्या कॅरम खेळावर करायला पाहिजे. बरेचसे विषय असतात इतर, त्याच्याकडे दुर्लक्ष करायला पाहिजे आणि पूर्णपणे सराव आणि ध्येय जे आहे, टार्गेटशिवाय काही होत नाही, ध्येय असायला पाहिजे आणि शिस्त, ध्येय, शिस्त आणि सराव, प्रयत्न आणि यश, असं मला वाटतं. नक्कीच सरांनी खूप मोठी गोष्ट सांगितली आहे की शिस्तीशिवाय कोणतेही ध्येय साध्य होऊ शकत नाही. नियमित सराव आणि शिस्त ही ठेवलीच पाहिजे, त्याशिवाय यश मिळू शकणार नाही. सर, आपण इकडे आलात आणि 70व्या वर्धापन दिनानिमित्त संघटनेसाठी एवढा वेळ दिला त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. महाराष्ट्र कॅरम असोसिएशनला शुभेच्छा.